Hello friends, welcome to Prayas. My name is Aditya and welcome to our regular 7 PM discussion of MPSC descriptive answer writing module. गाईज आता आपले 2 वीक झालेले आहेत, त्यामध्ये आपण जॉग्रफी हे पूर्णपणे कव्हर केलं. पहिल्या वीकमध्ये कोर जॉग्रफी, सेकंड वीकमध्ये इंडस्ट्रीज आणि रिसोर्सेस, असा GS1 मधला ज्याला 100 मार्कांचं वेटेज आहे हा पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर आता आपण स्टार्ट करतोय आपल्या हिस्ट्रीच्या सेक्शनला GS1 मधल्या थ्रू आर्ट अँड कल्चर आणि वर्ल्ड हिस्ट्रीच्या. या संबंधी स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, काय असायला हवी, कोणते रिसोर्सेस वापरायचे, काय करायला हवं, हे सर्व मी आपल्या ओरिएंटेशन सेशनमध्ये बोललो आहे की हिस्ट्रीच्या. आज आपण डायरेक्ट स्ट्रेटअवे काही आन्सर रायटिंगचे जे आपले डेलीचे टार्गेट्स आहेत त्यावर आज आपण चर्चा करू. तर आजचं आपलं टार्गेट होतं डेली आन्सर रायटिंगमधलं, ते म्हणजे की हडप्पा संस्कृतीवर मुख्यत्वे प्रश्न विचारलेले होते, राईट. तर मग बघूयात नेमके कशा पद्धतीने आन्सर रायटिंग करायचं आहे. गाईज, तुम्ही जे आन्सर रायटिंग केलं आत्तापर्यंत भूगोलाचं, त्याची एक ठराविक पद्धत होती की स्टार्ट करत असताना डेफिनेशनने स्टार्ट करायची, मेन बॉडीचे कंपार्टमेंट्स असतात आणि कन्क्ल्युजनवर आयदर एन्व्हायरमेंट किंवा डिझास्टरचा अँगल द्यायचा. त्याच पद्धतीने आपण जेव्हा आता हिस्ट्रीचं आन्सर रायटिंग करतोय त्याच्या पण काही ठराविक पद्धती आहेत. तर स्टार्ट एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. मेन बॉडी जशी जॉग्रफीला आपण क्वेश्चनच्या डिमांडनुसार मेन बॉडी लिहित होतो, इथंही तेच लिहायचं आहे. कन्क्ल्युजनची एक विशिष्ट पद्धत आहे. तर मग काय असतात या पद्धती? जसं मी तुम्हाला डे 1ला म्हटलो आहे की एक सेपरेट नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये ह्या गोष्टी ॲड ऑन करत जा. तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ते हिस्ट्रीबद्दलची आन्सर रायटिंग करत असताना, ते म्हणजे जेव्हा तुम्ही हिस्ट्रीचं आन्सर लिहित असतात, माझं म्हणणं असेल तुम्ही हिस्ट्रीचा आवाका तयार करा. क्रिएट द कंटेक्स्ट अराउंड द थिंग. हिस्ट्री म्हणजे कसं आहे बघा, शेवटी इट्स अ स्टोरी ना. तुम्ही गोष्ट सांगताय, गोष्टीच्या आजूबाजूच्या गोष्टी पण डिस्कस करा. आता लेट्स टेक एन एक्झाम्पल. पहिला क्वेश्चन होता डिस्कस द अर्बन प्लॅनिंग अँड ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. बघा, मी तर तुम्हाला सांगतानाच बोलूयात आपण. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या अर्बन प्लॅनिंग आणि ड्रेनेज सिस्टीम. जर तुम्ही इथे जॉग्रफीवाला फंडा वापरत गेलात, आन्सरच लिहिता येणार नाही. काय डेफिनेशन देणार आहेत? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे काय डेफिनेशन देणार तुम्ही? काय डेफिनेशन आहे? सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वाढलेल्या सभ्यतेला सिंधू खोरे सभ्यता असं इथे डेफिनेशन नको आहेत. डेफिनेशन जॉग्रफीपुरतं, म्हणून म्हणतोय ती नोटबुक ठेवा सोबत कायम आणि त्या नोटबुकमध्ये ॲड ऑन करत जा काय काय गोष्टी लिहिता येतील. सो नो डेफिनेशन. सगळ्यात पहिलं आपला फंडा, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. काय? नो डेफिनेशन इन हिस्ट्री. पहिला फंडा लक्षात ठेवा. मला डेफिनेशन नको, मला डेफिनेशन दिसली हिस्ट्रीमध्ये मी मार्क देणार नाही. मग काय असतो? डेटा द्यायचा का? काय डेटा देणार आहेत? हडप्पाचा काय डेटा माहिती आहे तुम्हाला? किती शहरं होती? मग तुम्ही म्हणाल काहीतरी सर ते 5-50 शहरं सापडली उत्खननात. हू नोज यार, आणखी 100 शहरं राजस्थानच्या वाळवंटात दडलेली असतील. डेटा नाही आहे, तुम्हाला ती भाषा पण समजत नाही आहे इंडस व्हॅलीची. सो डेफिनेशन नाही, डेटा नाही. काय डेटा देणार आहेत तुम्ही? तर माझं म्हणणं असतं, हिस्ट्रीचे आन्सर्स लिहित असताना यू हॅव टू क्रिएट द कंटेक्स्ट अराउंड द क्वेश्चन. माहोल क्रिएट करा. चांगल्या लोकल लँग्वेजमध्ये, गावठी मराठीत आपण म्हणू माहोल क्रिएट करेंगे. माहोल म्हणजे कसा? बघा, आता स्टार्ट आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन भोवती काहीतरी आहे. मी म्हणतो त्याचा आगापिछा थोडा सांगा ना. गोष्ट सांगत असताना आपण असं सांगतो ना, कोण्या एके काळी एक राजा राज्य करत होता, त्या राजाचे वडील हे होते, मग तो राजा असा, त्याला एक राजकुमारी मुलगी होती, राजकुमार. काय माहोल क्रिएट होतो आपण. अगेन सिंहगडाची जेव्हा आपण गोष्ट सांगतो, आपण डायरेक्ट सिंहगडाच्या लढाईविषयी नाही बोलत, आपण माहोल क्रिएट करतो ना. माहोल क्रिएट करतो म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये आपण सांगतो की काय होतं आहे की तिकडनं कळलं, जिजाऊंना कळलं, जिजाऊ म्हणत होत्या की मला तो गड हवा आहे, किंवा तो गड असं डोळ्यात खुपतोय, त्यावर फडकणारं मुघलांचं निशाण. मग तेव्हा तानाजींच्या घरी मुलाचं लग्न होतं, मग तानाजी येतात, मग आधी लगीन कोण. मग कसं असतं ते इंटरेस्ट क्रिएट होतो. स्टार्टमध्ये इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. कसा? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे ना, त्याच्याभोवतीचा क्रिएट करा ना इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा. की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज वन ऑफ द ओल्डेस्ट अर्बन सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड अँड विच इज फेमस फॉर इट्स अर्बन प्लॅनिंग अँड ड्रेनेज सिस्टीम अँड विच कॅन बी इम्प्लिमेंटेड ऑर विच टेक्निक कॅन बी इम्प्लिमेंटेड इन मॉडर्न एरा ॲज वेल. बरोबर आहे की नाही? की सिंधू सभ्यता, बरोबर, हडप्पा संस्कृती ही जगातील एक सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक आहे, जी तिच्या नगर नियोजनासाठी आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी सर्वदूर ओळखली जाते. आणि यातील काही घटक आपण आजही सद्यकालीन नगर नियोजनामध्ये वापरू शकतो. बघा कसं मस्त वाटतं ना. आजूबाजूचं थोडं सांगायचं.
बरोबर. किंवा असंही म्हणू शकतो की हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज वन ऑफ द ओल्डेस्ट अर्बन सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड हुज ट्रेट्स आर नेव्हर फाउंड इन एंटायर इंडियन हिस्ट्री. ही सिंधू सभ्यता किंवा हडप्पा संस्कृती ही जगातील सर्वात जुनी नागरी संस्कृती होती आणि हिचे अवशेष किंवा हिच्यामध्ये आढळणारी काही वैशिष्ट्ये नंतर नगर रचनेमध्ये भारतात कधीच आढळून आली नाही, म्हणून ही त्या दृष्टीने एक विशेष किंवा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. म्हणजे थोडासा माहोल क्रिएट करायचा. स्टार्टमध्ये मी काय म्हणेल, आता इथं डेफिनेशन नाही तर मी म्हणेल इथे कंटेक्स्ट अराउंड द क्वेश्चन. आगा पीछा बोलिए, उसके आगे पीछे क्या चल रहा है. मग येथे मेन बॉडी. मेन बॉडीमध्ये काय विचारलंय, अर्बन प्लॅनिंग कसं होतं, ड्रेनेज सिस्टीम कशी होती, हे तर सगळ्यांना माहिती आहे. अर्बन प्लॅनिंग आणि ड्रेनेज सिस्टीम. अर्बन प्लॅनिंग म्हणजे मग कसं होतं, मग ते काय काटकोनात रस्ते होते वगैरे वगैरे, माहिती नाही सगळ्यांना की त्याच्यानंतर शहराचं सिटाडेलमध्ये आणि लोअर टाऊनमध्ये डिव्हिजन झालं होतं. हे इथे आता कंटेंट येतो तुमचा. आणि ड्रेनेज सिस्टीम म्हणजे कशी की भूमिगत गटारं होती, सांडपाण्याचे निचरा व्यवस्थित व्हायचा, दर चौकामध्ये विहीर असायची, त्यामध्ये स्वच्छतेचा व्यवस्थित काय म्हणतो आपण लक्ष दिलेलं असायचं, त्यामुळे स्नानकुंड वगैरे मोहेंजोदडोला सापडतं. हे सगळं इथे ते मी मॉडेल आन्सरमध्ये दिलं आहे, नोटमध्ये पण दिलं आहे. आणि शेवटचा आहे तो तुमचा कन्क्ल्युजन. अशा प्रश्नांना कन्क्ल्युजन काय द्यायचं, तर बघा तुम्हाला त्याच्यासाठी इतिहास का शिकतो हे समजलं पाहिजे. का शिकतो बरं आपण इतिहास का शिकतो, कारण इतिहासामध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती आपण आज करू नये यासाठी इतिहास शिकायचा असतो. जे 50 वर्षापूर्वी पण तेच झालं आहे, 500 वर्षापूर्वी पण तेच झालं आहे, 5000 वर्षापूर्वी पण तेच झालं आहे, आज पण आपण तेच करतोय, ऐसा नाही चलेगा. मग इतिहास त्यासाठी शिकायचा. म्हणजे काय की ह्या घटनेचा आज काय रिलेव्हन्स आहे, लिंक करा. मग मी जर याला असं लिंक केलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हॅज वन ऑफ द बेस्ट drainage systems and urban planning in the world and such techniques and many of its layouts can be used in modern schemes like smart city mission. स्मार्ट सिटी मिशन वगैरे मध्ये तुम्ही हेच आहे ना, स्मार्ट सिटी मिशनमध्ये काय करतो आपण आता पुण्यात येत, पेठेत येत बरेच जण बघा तुम्ही JM रोडवर आपल्याच ऑफिसच्या खाली जर तुम्ही बघाल तो JM रोड डेव्हलप केला आहे, फर्ग्युसन रोड डेव्हलप केला आहे. अहो स्मार्ट सिटी मिशन आहे ना हे. हडप्पामध्ये असंच होतं ना, सांडपाण्याची व्यवस्था, भूमिगत गटार. आपल्याकडे काय गावोगाव गटारांची कामं चालली आहेत. म्हणजे येतं आहे का लक्षात की ते टेक्निक आपण आज वापरू शकतो, यालाच अभ्यास म्हणतात. क्लिअर. सो हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा, स्टार्टमध्ये थोडंसं आगापिछा सांगा, त्या घटनेच्या माहोल क्रिएट करा, कंटेक्स्ट सेट करा. कन्क्ल्युजनमध्ये ते आज आपण कसं वापरू शकतो किंवा आज त्याचा रिलेव्हन्स काय या पद्धतीने जायचं. ठीक आहे. चलो मग सेकंड क्वेश्चन. बाकी बघा मेन बॉडीला मी कुठेच हात नाही लावते, मेन बॉडी जशी आहे तशीच जे तुम्ही पुस्तकातून वाचणार ते. चलो पुढचं बघू आपण. डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट हेरिटेज इन प्रिझर्विंग कल्चरल आयडेंटिटी. आता हा कोणत्याच पुस्तकात नाही सापडत हा प्रश्न. हा मुद्दाम मी ब्रेन स्टॉर्मिंगवाला प्रश्न दिलेला आहे. बघा आता काय दिलेलं आहे यामध्ये, ते डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट हेरिटेज इन प्रिझर्विंग कल्चरल आयडेंटिटी. सो ही कल्चरल आयडेंटिटी म्हणजे आपली सांस्कृतिक ओळख जपण्यामध्ये हे म्हणतायत इंडियन आर्ट कशी मदत करते. आपली सांस्कृतिक ओळख जपण्यामध्ये इंडियन आर्ट काय मदत करते, यासाठी तुम्हाला आपली कल्चरल आयडेंटिटी काय आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही म्हणा सर हा काय प्रश्न आहे, म्हणजे हा तर कुठल्याच पुस्तकात नाही मिळत. मी म्हणतो पुस्तकात नाही आहे, धिस इज आन्सर रायटिंग. हा प्रश्न तुम्हाला सोसायटीला लिंक करता आला पाहिजे, कारण कल्चर हा भारतीय समाजाचा भाग आहे. GS1मध्ये सोसायटी पण आहे. असे प्रश्न विचारले जातात बुक्सच्या बाहेर. काय बरं आपलं कल्चर, काय आहे आपली कल्चरल आयडेंटिटी, धर्मनिरपेक्षता आपली कल्चरल आयडेंटिटी आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग आता बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडक्यात प्रश्नाचा रोख लक्षात घ्या ते बरोबर. बाकी मॉडेल आन्सरमध्ये मी दिलेलंच आहे, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. तर कल्चरल आयडेंटिटी आपल्या इंडियन आर्टद्वारे कशी जपली जाते, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक कल्चरल आयडेंटिटी सांगायची आहे आणि ती आपल्या कुठल्या कल्चरल इंडियन आर्टमध्ये दिसते ते दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला आपली सांस्कृतिक ओळख ती कुठल्या आर्ट फॉर्मद्वारे दाखवली जाते हे बघायचं आहे. कसं, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. काय उदाहरण देतो मी तुम्हाला, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम ही आपली कल्चरल आयडेंटिटी आहे. सर्व धर्म समभाव बरोबर कल्चरल आयडेंटिटी आहे. कोणत्या इंडियन आर्टमधून दिसते,
आता इथे उदाहरण येतं, काय उदाहरण येतं याचं? अजिंठा वेरूळची लेणी माहिती आहे, बरोबर ना? काय काय तिथे? कैलास मंदिर, तिथेच बौद्ध लेणी पण आहे, तिथेच जैन लेणी पण आहे. बघा, 3 सांस्कृतिक 3 धर्म एकाच ठिकाणी सापडतात. असं जगातलं एक उदाहरण दाखवून द्या मला, बरोबर ना? गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे बघा. गिरनार पर्वत गुरुदत्ताचं स्थान आहे, किंवा गुरुदत्ताचं काय म्हणतो आपण, पिलग्रिमेज साईट आहे. तिथेच तुम्हाला जैन साईट पण आहे एकाच पर्वतावर. 7 का 8 हजार पायऱ्यांवरती गुरुदत्तांचं एक हे, आणि 10,000 पायऱ्यावर चढून गेलात की त्याच ठिकाणी तुमचं जैन श्राईन पण आहे. मांगीतुंगी नाशिक जवळचं असंच आहे ना. किती उदाहरणं देऊ असे, म्हणजे सेक्युलरिझम या पद्धतीने, बरोबर. दुसरं कल्चरल आयडेंटिटी येते आपली, ती म्हणजे काय? एक्सेप्टन्स. आपण एक्सेप्ट करून घेतो ना बाहेरच्या गोष्टींना. आपण काय म्हणतो की फोर्सफुली बदल नाही करून आणत, आपण एक्सेप्ट करतो, सामावून घेण्याची क्षमता. उदाहरणार्थ इंडो इस्लामिक कल्चर, येतं आहे का लक्षात? इंडो इस्लामिक कल्चर, नवीन काहीतरी डेव्हलपमेंट झाली आहे, बरोबर. पुढची आपली कल्चरल आयडेंटिटी विविधतेत एकता. इंडियन आर्टमध्ये कशी दिसते? विविधतेत एकता, की वेगवेगळे आपल्याकडे डान्स फॉर्म्स आहेत, आपल्याकडे विविधतेत एकतेचा आणखीन एक तुम्हाला सांगतो की वेगवेगळे म्युझिकल फॉर्म्स आहेत, बरोबर, की वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स एकत्र होऊन तुमचं कर्नॅटिक म्युझिक, हिंदुस्थानी म्युझिक यासारख्या गोष्टी सुरू होतात. सो हे मला मेन बॉडीमध्ये हवं होतं. आणि बघा, एकदम क्रिटिकल टेक्निकल प्रश्न आहे. टेक्निकल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो की ब्रेन स्टॉर्मिंग तिथे मोठ्या प्रमाणावर लागतं जेव्हा अशा टाईपचे प्रश्न असतात. हे लक्षात ठेवा, स्टार्ट कन्क्लुजन एवढं विशेष मॅटर नाही करत, मेन बॉडी. कारण हेच समजत नाही बऱ्याच जणांना काय लिहायचं. तर पुस्तकी आन्सर सगळेजण लिहितील, दिस इज आन्सर रायटिंग, की कशी येते. आले लक्षात? मॉडेल आन्सरमध्ये मी दिलंच आहे कशा पद्धतीने आहेत, की डायव्हर्सिटी आहे आपलं, बरोबर, किंवा पॉलिटिकल आयडेंटिटी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या. मग स्टार्टमध्ये करत असताना मला स्टार्टमध्येच सांगा की याची डेफिनेशन काय. आता तुम्ही म्हणाल बाबा आता तर तू आधीच्या प्रश्नामध्ये म्हणत होता की डेफिनेशन नाही लिहायची, आणि आता लगेच म्हणतोय डेफिनेशन लिहायची. आता इथे येतं कॉम्पिटिशन. तो अंदाज आला पाहिजे कॉम्पिटिशनला काय लिहिता येणार आहे, काय लिहिता नाही येणार आहे. हे प्रिपरेशन या, ते म्हणतात ना की कॉम्पिटिशनच्या थोडंसं इंच परफेक्ट असलो पाहिजे आपण. सिम्पल फंडा आहे, 200 मार्काची एक्झाम आहे, 60 मार्काचा कट ऑफ असेल, तुम्ही 61 पाडा, संपला विषय. आणि 160 मार्काचा कट ऑफ असेल, तुम्ही 161 पाडा. मग जर 60 मार्काचा कट ऑफ आहे आणि तुम्ही 161साठी प्रयत्न करतायत, कशाला प्रयत्न वाया घालवताय? अरे कॉम्पिटिशनपेक्षा थोडंसं परफेक्ट राहा, तुम्ही पास होऊन जाणार. मला तेच हवं आहे. सो यू हॅव टू डू दीज थिंग्स ओनली. तुम्हाला कॉम्पिटिशनपेक्षा फक्त काकणभर सरस राहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे कॉम्पिटिशन काय लिहिते. आणि ट्रस्ट मी गाईज, थोडंसं तुम्ही आन्सर रायटिंग रेग्युलरली केलं, डेली वीकेंड टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये कळून जातं. मी सांगतो 99% लोकांना कल्चरल आयडेंटिटी म्हणजे काय माहीत नसेल. UPSC वाल्यांना विचारा हा प्रश्न. ते हुशार वाटतात ना आपल्याला सो कॉल्ड, जे की नसतात, पण ठीक आहे, असं काही हुशार मठ्ठ कोणी नसतं असं काही. अभ्यास करा, सगळे हुशार असतात. सो सांगायचा मुद्दा असा, कल्चरल आयडेंटिटी काय लिहिणार आहे समजलं ते पाहिजे. मग इथे डेफिनेशन लिहायची, पहिल्या लाईनमध्येच एक्झामिनरला दाखवायचं, बघ बाई मला कळली आहे डेफिनेशन काय. मग मेन बॉडी आणि मग कन्क्लुजन, की कल्चरल आयडेंटिटीला सद्यस्थितीमध्ये काहीतरी चाललं आहे, त्याला धोका निर्माण होतो आहे वगैरे वगैरे वगैरे. असं येतं आहे लक्षात? कठीण प्रश्न होता, क्रिटिकल होता, घाबरून जाऊ नका. मुद्दाम हा प्रश्न दिला होता की तुम्ही कसं पुस्तकाच्या बाहेर पण थोडंसं बघू शकतो. चलो तिसरा क्वेश्चन बघू आपण. तिसरा होता, डिस्क्राईब द रोल ऑफ रॉक कट आर्ट इन अंडरस्टँडिंग प्री हिस्टॉरिक लाईफ इन इंडिया. रॉक कट आर्ट, आणि हे कुठले? प्री हिस्टॉरिक लाईफ. स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. आता तुम्हाला विचारलं आहे की रॉक कट आर्ट. रॉक कट आर्ट म्हणजे काय? शिलालेख असतात किंवा स्कल्पचर्स म्हणू शकतो, किंवा गुहाचित्रे वगैरे जे काही म्हणतो ते सगळं रॉक कट आर्टमध्ये येतं, बरोबर. दगडांवरती ते तुम्ही ऐकलं असेल ना, भीमबेटका वगैरे, तिकडे वेगवेगळे चित्र वगैरे सापडली, ते सगळं त्याच्यामध्ये येतं. अगेन आपल्याला काय बघायचं आहे, थोडासा आजूबाजूचा कंटेक्स्ट क्रिएट करायचा आहे. प्री हिस्टॉरिक आर्ट, मग आपण त्यामध्ये सांगू शकतो की प्री हिस्ट्री म्हणजे काय, तर ते कळलं पाहिजे. प्री हिस्ट्री म्हणजे कुठली? अश्मयुग, बरोबर. त्या अश्मयुगाचे पण 3 आहेत ना, पॅलिओलिथिक एज, मेसोलिथिक एज आणि
निओलिथिक एज, बरोबर, की पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 पद्धतीने. सो त्या काळाची लाईफ कशी रिफ्लेक्ट करतात प्रीहिस्टॉरिक आर्ट. का बरं? कारण त्या काळामध्ये रायटिंग वगैरे काही डेव्हलपच नाही झालं आहे ना. मग मी स्टार्ट करताना असं सांगू शकेल, जो आधीच्या काळामध्ये जो माणूस राहायचा तेव्हा लेखन कौशल्य किंवा लेखन शैली वगैरे ह्या काही डेव्हलप झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्या माणसाविषयीची जी पण काही माहिती मिळते ती तुम्हाला फक्त गुहाचित्रांद्वारे मिळते. सिम्पल, बरोबर. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की इतिहासाच्या पुनर्बांधणीची खूप सारी साधने आहेत. देर आर मल्टिपल इन्स्ट्रुमेंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्ट्री, अमंग विच रॉक कट आर्किटेक्चर किंवा रॉक कट आर्ट इज वन ऑफ द अर्लिएस्ट. यापैकी हे सर्वात जुने आहे, कारण त्या काळात लेखनशैलीचा विकास झाला नव्हता. कसं असतं बघा, इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, माझं म्हणणं कसं आहे, सुरुवातीचा जो माणूस होता मध्याश्मयुग किंवा पुराश्मयुग, नवाश्मयुग वगैरे या सगळ्यामध्ये, तर माझं म्हणणं आहे की त्याला ना तुम्ही लहान मुलाशी कम्पेअर करा. आता माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे, काय होईल त्याचं तिचं, ती आता कशी करते तसं त्या काळातला माणूस करायचा पॅलिओलिथिक एजमधला. ती जसजशी मोठी होत जाते तसं मेंदू मोठा होतो, माणूस पण विकसित होत जातो. म्हणजे तुम्ही बघा ना, जेव्हा लहान आता बाळ असतं 1-1.5 वर्षाचं बाळ, ते काय असं पेन वगैरे हातात देऊन असं काही करतं का? काहीतरी वस्तू धरते, मारून फेकतं, त्याच्याने एखादा प्राणी मरतो, चलो काहीतरी अवजारांचा शोध लागला. उद्या तिला कळतं की त्याच्याने काहीतरी मिळतं, ती तेच करायला लागते. लहान बाळ जसं वागतं त्याच पद्धतीने माणसाची पण डेव्हलपमेंट होत गेली आहे. कुठेपर्यंत? कधीपर्यंत? हडप्पाच्या अगोदरपर्यंत. म्हणजे हे जे निओलिथिक एज आहे, निओलिथिक एजनंतर तुमचं मग चाल्कोलिथिक एज येतं. चाल्कोलिथिक एज ताम्रपाषाण युगापर्यंत मी म्हणतो माणसाचा असाच विकास होत गेला आहे. आणि मग चाल्कोलिथिक नंतर आपण जे आत्ताची ॲडव्हान्स स्पीसीज आहोत, होमोसेपियन सेपियन, हे बनलो. लक्षात ठेवा. त्यामुळे या अश्मयुगामध्ये काही असं लिखाण वगैरे वगैरे काहीच डेव्हलप झालं नव्हतं, बरोबर. त्यामुळे स्टार्टमध्ये ते मेन बॉडीमध्ये प्रीहिस्टॉरिक लाईफ कसं काय दाखवतं, म्हणजे काय करेल माणूस त्या काळामध्ये. बघा, मेंदूचा एवढा विकास नाही आहे झालेला, त्यामुळे त्याला जे दिसायचं तोच ते करायचा. माझी लहान मुलगी आहे 1.5 वर्षाची, अगेन कम्पेअर करू, मी जसं वागतो तसंच ती करते, मी जसं बोलतो तसंच ती बोलेल. मी उड्या मारायला लागलो, ती पण उड्या मारते, बरोबर की नाही. मी कशाही वस्तू फेकून द्यायला लागलो घरात, जे की मी करत नाही, पण सपोज करायला लागलो, उद्या ती पण ते करेल. सांगायचा मुद्दा कसा आहे की त्या काळातल्या माणसाच्या मेंदूचा विकास एवढा झाला होता की तो जे बघायचा तो तेच चित्र काढायचा. मग याने कुठले कुठले चित्र काढले प्रीहिस्टॉरिक लाईफमध्ये? त्याने चित्र काढले, शिकारीचे चित्र आहेत, बाळाला जन्म देतानाचे चित्र आहेत, बरोबर, सेक्शुअल रियुनियनचे चित्र आहेत, बाळाचं संगोपन करतानाचे चित्र आहेत, डान्स करतानाचे चित्र आहेत. आणि त्यावरून मग त्यांनी अंदाज काढला आहे की अरे हे प्राणी त्या काळात अस्तित्वात होते, माणूस यांची शिकार करायचा, हे हत्यार तो वापरायचा. येतं आहे का लक्षात? हे सगळं मेन बॉडीत लिहायचं आहे. आणि मग कन्क्ल्युजनमध्ये मी म्हटलं की त्याला आज नाही लिंक करायचं, मग असं नाही उदाहरण आहे लहान बाळासारखा त्याचा मेंदू होता वगैरे. ते सांगायचं की इतिहासाच्या पुनर्बांधणीची अनेक साधने आहेत, जसा माणसाचा विकास होत गेला तसतशी इतर साधने देखील विकसित होत गेली आणि इतर साधनांच्या पडताळ्यावरून आपण इतिहासाची व्यवस्थितरित्या आज पुनर्बांधणी करतोय. येतं आहे लक्षात? थोडं किचकट आहे बरं का, कारण याच्या अगोदर अनफॉर्च्युनेटली तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये एन्शियंट मेडायवल एवढं वाचत नाही आपण, वर्ल्ड हिस्ट्री तर सोडूनच द्या. म्हणून हा वीक मी पर्पजफुली अगोदर घेतला आहे. 2-3 आठवड्यातच एनर्जी आहे आपल्यामध्ये. आपण आत्ता सुरुवात करू. स्वातंत्र्य लढा मी मुद्दाम सगळ्यात शेवटी घेतला आहे, जून-जुलैमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रिलिम्सच्या वेळेला पण त्याची मदत होईल. ह्या जो पोर्शन आहे हा प्रीसाठी एवढा महत्त्वाचा नाही आहे, त्यामुळे आपण कधी या अगोदर वाचला नाही आहे, थोडंसं हेवी जायची चान्सेस आहेत. त्यामुळे म्हणतो तुम्ही नोट्स बघा, अननेसेसरी पुस्तकं वगैरे वाचू नका. आपण डेली डिस्कशनमधून छोटे छोटे स्टोरीज सांगत जाऊ, त्यातून बरोबर या गोष्टी वर्कआउट होत जातील. ठीक आहे. बाकी काही डाऊट असेल तर मला विचारा. काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले, लगेच शेअर करून देत जा. पण अगेन आपला फंडा क्लिअर आहे, आन्सर रायटिंग कधीच थांबवायचं नाही. ठीक आहे. मग चलो, मग आजसाठी मी रॅपअप करतो. काही डाऊट्स असतील तर आपण मग तसं भेटूयातच. ऑलराईट, चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू.